हाय, तर जस्ट पुस्तक वाचून संपलेलं आहे आणि लगेच मी तुम्हाला सांगत आहे की हे पुस्तक कसं आहे ते. पुस्तकाचं नाव आहे मुसाफिर कॅफे, लेखक आहेत दिव्य प्रकाश दुबे. तर ही एक प्रेमकथा आहे. गेल्या काही दिवसात मी खूप जास्त गडबडीत, धावपळीत होते, तरी सुद्धा जिथे जाईल तिथे हे पुस्तक घेऊन जात होते आणि जसा वेळ मिळेल तसं वाचत होते. कारण हेच आहे की कथा एवढी छान आहे की पुढे काय होईल, या प्रेमकथेमध्ये अजून काय पुढे होणार आहे, ही गोष्ट मनाला हुरहुर लावत होती. ही फक्त एक प्रेमकथा नाहीये बरं का. या प्रेमकथेतून आपल्याला हे समजतं की एकमेकांच्या निवडी, एकमेकांचं स्वातंत्र्य कसं जपलं गेलं पाहिजे. सुधा आणि चंदर हे यातले मुख्य पात्र आहेत. हे पुस्तक वाचत असताना एक प्रश्न मात्र मनात नक्की पडतो. तो असा की प्रेमात असताना एकमेकांना बांधून ठेवायचं की एकमेकांना मुक्त करायचं. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हे पुस्तक वाचत असताना ते संपत जसं जसं जाईल तसं तसं ते आपल्याला समजत जातं. लेखकाने ही गोष्ट अगदी साध्या, सोप्या, सरळ पद्धतीनं लिहिलेली आहे. यातले प्रत्येक पात्र, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक गोष्टीशी आपण सहज कनेक्ट करू शकतो. कॅफे हे एक ठिकाण आहे. तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी, तिथल्या व्यक्ती, या प्रत्येक गोष्टी आपल्या डोक्यामध्ये इमॅजिन होत असतात आणि आपण त्याच्याशी सहज कनेक्ट करू शकतो. आता या कथेतून मला समजलेल्या काही गोष्टी. पहिली म्हणजे प्रेमात असताना एकमेकांना बांधून ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमात असाल तरी सुद्धा कधी कधी एकमेकांना निवडण्याऐवजी स्वतःला निवडणं सुद्धा गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत. आणि शेवटी मुसाफिर कॅफे ही एक अशी प्रेमकथा आहे ज्याच्यामध्ये प्रेमामधलं स्वातंत्र्य, प्रेमामधील एकमेकांच्या आवडीनिवडी, प्रेमामध्ये एकमेकांना दिलेलं स्वातंत्र्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज समजतात आणि खूप काही शिकवून जातात.